योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. पाहता पाहता मनाने पुढे देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव. फिटला संदेह मागे तुझे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रुक्मा देवी वरु खून बाणली कैसी, देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माये देवांचा देव. फिटला संदेहो निमाने तुझे पण झोपा प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग संत सम्राट महाकैवल्य तेजोविधी ज्ञानोबा यांचा असून भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा असा हा अभंग. यद्यपि भगवंताच्या भक्तीच्या प्राधान्यानं केलेलं स्वरूपाचं वर्णन हे सगुण साकार असतं, पण सगुण साकार स्वरूपामध्ये निर्गुण निराकाराची असणारी व्याप्ती लक्षात घेऊन निर्गुण निराकाराचीच अभिव्यक्ती सगुण साकार रूपाने झाली. आवाज कमी करा माझा. परमार्थ शांततेत केला, अगदी स्पष्ट सांगायचं तर परमार्थ गुपचूप केला. परमार्थ हा दिखाव्याचा नाही, गाजावाजाचा नाही. परमार्थ हा शांततेत करण्याचा. हा सो तर यद्यपि रूप वर्णन हे सगुण साकाराचं आहे, पण सगुण साकारामध्ये निर्गुण निराकाराची व्याप्ती आहे. व्याप्ती अशा दृष्टीनं उत्तरोत्तर स्वरूपामध्ये पूर्व स्वरूपाची व्याप्ती ही स्वाभाविक. ज्याप्रमाणे या पंचमहाभूतांच्या उत्पत्तीचा क्रम सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदा तस्मात् आकाशः संभूतः, पहिल्यांदा आकाश आणि मग पुढची महाभूत आहे. थोडं विस्तारानं सांगतो म्हणजे लक्षात येईल. आकाशाचा गुण आहे शब्द, शब्द गुणकम आकाशम, अशी त्या आकाशाची लक्षण सांगितलं. आता पुढे आहे वायू. वायूचा गुण आहे स्पर्श. त्याच्या पुढे अग्नी, त्याचा गुण आहे रूप. त्याच्या पुढे जल आहे, त्याचा गुण आहे गंध रस. आणि पृथ्वीचा गुण आहे गंध. तत्र गंधवती पृथ्वी सा विविधा नित्या अनित्याश्च, नित्या परमाणु रूपा अनित्या कार्य रूपा. पुष्कळ विस्तार आहे. आत्ता सांगण्याचा उतारा लागू पुरता. पण वायूचा स्पर्श आकाशात नाही. अग्नीमध्ये आकाशाचा शब्द आहे, वायूचा स्पर्श आहे. अग्नीचं स्वतःच रूप आहे, पण वायूमध्ये अग्नीचं रूप नाही. पुढे जल आहे. जलामध्ये शब्द आहे, खळखळ खळखळ आवाज करतो. स्पर्श आहे, गरमगार करतो. रूप आहे, नितळ आहे, गढूळ आहे, दिसत. आणि स्वतःचा रस आहे. पण अग्नीमध्ये रस नाही. आणि सरते शेवटी पृथ्वीमध्ये आकाशाचा शब्द आहे, वायूचा स्पर्श आहे. अग्नीचं रूप आहे, जलाचा रस आहे. माती खाल्ली तर त्याला चव आहे. आणि सरते शेवटी गंध आहे. पण जलामध्ये पृथ्वीचा गंध नाही. पाण्याला वास येतो कधी कधी,
तो कधी येतो? जेव्हा पाण्याचा मातीशी संबंध येतो. शुद्ध पाण्याला कधी वास येत नाही. आणि दुसरा भाव त्यातला असा आहे, आकाशाच्या पुढच्या भूतांपासून जेव्हा ही पृथ्वी निर्माण झाली तेव्हा त्यात पंचीकरण झाले. त्यामुळे त्या त्या तत्वाचं त्या त्या महाभूताचं प्राधान्य ठेवून बाकीची महाभूत गौण स्वरूपाने आहेत. म्हणून सर्व महाभूतांचे गुण सर्वांच्या ठिकाणी पंचीकरणानंतर आहेतच. पण एक एक महाभूत म्हणून जर विचार कराल तर पुढच्या महाभूतामध्ये मागच्याचा गुण आहे, त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये अन्वय म्हणतात. आणि पुढच्या महाभूताचा मागे असणारा जो अभाव त्याला व्यतिरेक म्हणतात. म्हणून कारणाचा कार्यामध्ये अन्वय आणि कार्याचा कारणामध्ये व्यतिरेक अशी प्रक्रिया. म्हणून सगुण साकाराची निर्मिती होण्यापूर्वी निर्गुण निराकारापासून एक पायरी मध्ये तयार झाली, ज्या पायरीचं नाव आहे सगुण निराकार. गुणवान पण आकार रहित. रूपाचा संबंध सरते शेवटी, त्याच्या पूर्वी गुणाचा संबंध आहे. म्हणून त्याला भगवान असं म्हटलं जातं. माऊली असं लिहितात की 6 गुण त्याच्या ठिकाणी राहतात. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती. बोलतात म्हणून तो भगवंतू षण्णाम भग इति रणः. या 6 गुणांना मिळून भग अशी संज्ञा आहे. आणि तद्वान म्हणून आकाराने युक्त होण्यापूर्वी तो गुणांनी. आणि भगवंताचे गुण काय सांगतात? आणि त्याच गुणांची अभिव्यक्ती पुढे आकार सहित. म्हणून निर्गुण निराकाराची सगुण साकारामध्ये व्याप्ती आहे. पण जेव्हा आपण उलट चालू करतो, लय चिंतन सुरू करतो, त्यावेळी सगुण साकारामध्ये सगुण साकार रूपाने अभिव्यक्त झालेला असल्यामुळे सर्वत्र सदा आणि सम अशा स्वरूपाने तो व्याप्त आहे. मी काल एक दृष्टांत सांगितलं, तो आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात. केवळ व्याप्त असणं आणि समस्वरूपाने व्याप्त असणं यात फरक. आपण भांड्यामध्ये ताक ठेवतो, ताक. ते ताक जर एखादा दिवस म्हणजे 24 तास एका ठिकाणी जर स्थिर ठेवलं तर काय होईल? काय होईल? वर पाणी आणि खाली घट्ट राहील. आता प्रश्न असा आहे की त्या भांड्यामध्ये ताक व्याप्त आहे की नाही? आहे, पण सम नाही. वर पातळी खाली घट्ट आहे. किंवा काही वेळा मिठाचा खडा पडतो, तर मिठाचा खडा ज्या भागात पडला ते अधिक खारट आहे. मीठ सगळीकडे आहे, पण एका बाजूला अधिक आहे, एका बाजूला कमी आहे. तसा भगवंत व्याप्त आहे, पण कमी जास्त नाही, पातळ घट्ट नाही, समस्वरूपाने व्याप्त. म्हणून भगवंतानी योगाची व्याख्या करत असताना एक व्याख्या इतकी सुंदर केलेली आहे. समत्वम योग मुच्यते. समत्वाला प्राप्त होणं हा योग आहे. यद्यपि भगवंताची भेट होणं याला योग म्हणतात, आत्मस्वरूपाची भेट होणं याला योग म्हणतात, त्रिपुटी रहित होणं म्हणजे योग. आताच आमचा विषय चालू आहे सध्या, आणि योगायोगाने रूप वर्णनाचा सुरू आहे. माऊलींच्या शब्द रचनेची योग्यता चुकूनही सापडतात. काय एक एक शब्द रचना. आणि माऊलींचं वैभव असं आहे की माऊली हे वैयाकरणी आहे, व्याकरणाचं सूक्ष्म ज्ञान. आणि व्याकरणाचं सूक्ष्म ज्ञान असल्यामुळे एखादी मात्रा सुद्धा माऊली जास्त वापरत नाही, जेवढी पाहिजे तेवढीच. म्हणून योग शब्दाचा विचार करीत असताना योगाला साध्य करण्याचा प्रयत्न करणारा त्याला योगी म्हणायचं. हल्ली योगामध्ये असं झालंय
हे मोबाईल जे लावले समोर, हा रोग आहे, रोग फार मोठा रोग आहे, परमार्थाची विल्हेवाट लावणारा रोग आहे. त्याला मी दिलेलं प्रामाणिक नाव आहे पूतना. कारण पूतना ज्यावेळी भगवंताला स्तनपान देण्याकरता म्हणून प्रवृत्त झाली, तेव्हा अत्यंत सुंदर असं लळलेचं रूप तिने धारण केलं. त्याप्रमाणे हे सुंदर रूप घेतलेली पूतना. आणि ज्यावेळी, ज्या वयात, ज्या काळात जे ज्यांनी पाहायला नको ते बरोबर त्याला दाखवणारी पूतना. हल्लीच्या काळामध्ये त्याचा परिणाम असा, त्याच्यावर बघून योग शिकला जातो. मला एकाने सांगितलं तुम्ही कीर्तनाला, म्हणलं तुम्ही कशामुळे मला बोलवता? त्यांनी सांगितलं तुमचं युट्यूबवर कीर्तन पाहिलं. म्हणजे जसं हल्ली पूर्वीच्या काळामध्ये मुलगी पाहणे, मुलगा पाहणे असा कार्यक्रम असायचा, तसा आता युट्यूबमुळे कीर्तनकार पाहणे असा एक कार्यक्रम आहे. आणि तो पसंतीला पडला की मग बोलवायचा. दुर्दैव आहे, दुर्दैव. यातल्या एकाला गुरु कोण माहित नाही, शिष्य काय माहित नाही, गुरु सेवा माहित नाही. आपला आयत्या पिठावर वेगोट्या मारणं संपलं. योगाचंही तेच झालंय. योग हा आहारापासून सुरू होतो, लक्षात घ्या. योग म्हणजे जीवनशैली आहे. आणि संत महात्मे योगाभ्यासक आहे. माऊली तर योग्यांची माऊली आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा योगाभ्यासक आहे. युक्त आहार विहार म्हणून माऊली जेव्हा योगी हा शब्द वापरतात तेव्हा भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक जण त्यात अपेक्षित आहे. केवळ जो आसन करतो, प्राणायाम करतो तो अपेक्षित नाही. कारण भक्ती योग, कर्म योग, ज्ञान योग हे सगळे योग आहे. म्हणून प्रत्येक भगवत प्राप्तीचा प्रयत्न करणारा मुमुक्षु योगी या व्याख्येमध्ये बसतो. दुर्दैवानं आपल्या शास्त्रांचा आपल्याला अभिमान नाही, आपण त्यांचा प्रामाणिकतेने अभ्यास करत नाही. आताच मी येताना सांगत होतो, आता इथून पुढे वारकरी संप्रदायाचा संक्रमण काळ सुरू झाला. त्याचं कारण ज्यांना ब्रह्म आणि ब्रह्मदेव यातला फरक कळत नाही ही लोक संप्रदायाबद्दल बोलू लागली. आपण सद्गुरूंचं स्तवन करतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता पहिल्यांदा काय शब्द आला? गुरु ब्रह्मा. झालं का नाही? मग परत काय म्हणलं? गुरु साक्षात परब्रह्म. एका झालं ना, परत कसं? तर तो ब्रह्मा वेगळा आणि हे ब्रह्म वेगळं. पण ज्यांना त्यातला फरक कळत नाही
अहो त्यातला एक जो आहे तो या सृष्टीचा निर्माता, जो भगवान विष्णूच्या नाभी कमळामध्ये बसलेला आहे. आणि दुसरा जो आहे ना, रंग नाही रूप नाही ब्रह्मा आणि ब्रह्म या फरक आहे. काना मात्रेने फार फरक पडतो. उलट असं आहे, ब्रह्म हे काना मात्रा नसलेलं आहे आणि ब्रह्मदेव हा काना मात्रे सहित आहे. म्हणजे निर्गुण निराकार असलेला सगुण साकार होण्याकरता एक काना पुरतो. इतकी व्याकरणाची सूक्ष्मता. आणि ती लोक आता संप्रदायाविषयी बोलू लागली. दुर्दैव आहे. बर गोष्ट अशी आहे की एखाद्याला जर उत्तर द्यायचं, तो उत्तर देण्याकरता त्याच्या पातळीवर उतरून बोललं पाहिजे. ते आपल्याला उतरता येत नाही. आपली मर्यादा आहे. किंबहुना असं आहे, आपण एखाद्या म्हणजे मी ज्या संस्कारामध्ये वाढलेलो आहे तो संस्कार मला असं सांगतो की आपल्यापेक्षा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध अशा व्यक्तीसमोर आपण मर्यादेत राहिलं पाहिजे. दुर्दैवानं पुढच्या पिढीला फक्त वयोवृद्धच माहिती आहे. तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध समाजामध्ये राहिले नाहीत असले तर त्यांच्याकडे कोण ढुंकून बघत नाही. कीर्तन चांगलं कुठलं, ख्याख्या कुकू खिकी झालं नाही चांगलं. मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन झाल्यानंतर दोन माता गप्पा मारत चालल्या होत्या आणि त्या असं सांगत होत्या एकमेकीला की काय आजचं कीर्तन काय कळलंच नाही, एक पण जोक सांगितला नाही. म्हणजे कीर्तनाचं मूल्यमापन करणं हे किती हीर झालेलं आहे. म्हणून हा वारकरी संप्रदायाचा संक्रमण काळ आता सुरू झाला. सरासरी श्रोत्यांचं वय 60च्या पुढचं आहे. तरुणांची होणारी प्रवृत्ती ही पोटासाठी होणारी अधिक आहे, ज्ञानप्राप्तीसाठी होणारी न्यून आहे, कमी आहे. आणि हे फक्त संप्रदायात घडतं असं नाही, सर्वत्र हीच परिस्थिती आहे. म्हणून योगी म्हटलं की लोकांना फक्त आसनं दिसतात, प्राणायाम दिसतो. आता त्यात सूक्ष्मता किती. म्हणजे योग या शब्दाचा अर्थ योगशास्त्र इतका मर्यादित जरी केला तरी सुद्धा त्यात सूक्ष्मता आहे. अधिक विस्तार करणार नाही कारण वेळेची मर्यादा आहे. पण प्राणायामामध्ये सगळ्यात महत्वाचा कुंभक आहे. कुंभकामध्ये दोन प्रकार, एक आंतर कुंभक, एक बाह्य कुंभक. पुष्कळ विस्तार आहे, फार सूक्ष्मता. एक गुरु एक शिष्य असा संप्रदाय चालतो. 500 पोरांना शिकवून संप्रदाय चालत नाही. एक एक व्यक्ती घडली पाहिजे निर्दुष्ट स्वरूपात. त्या शिष्यामध्ये त्या गुरुचं प्रतिबिंब निर्माण झालं पाहिजे.
गुरुवर्य महाराजांचं वाक्य असं आहे, मरण्यापूर्वी आपल्यासारखा एक माणूस घडवला की मरायला परवानगी, पण घडला पाहिजे. आता झालंय असं, मूळ म्हण अशी आहे, आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडाना, अशी म्हण आहे. पण आता त्याचं स्वरूप झालंय, आम्हीही बिघडलो आणि तुम्हीही बिघडाले, असं झालंय. घडणं राहिलं बाजूला, बिघडणं सुरू झालं. सांगण्याचं तात्पर्य, योग या शब्दाने किंवा योगी या शब्दाने भगवत प्राप्तीचा प्रयत्न करणारा प्रत्येक जण त्यात अभिष्ट, आणि हे सगळे प्रयत्न करतात त्या सर्वांना तो दुर्लभ आहे. अगाध तुझी लीला अकळ कैसे त्याचं कारण अतींद्रिय. अतींद्रिय धर्म ब्रह्मार्थे श्रुतिरेव बलीयसी. अतींद्रियता. अहो, इंद्रियांची शक्ती एवढी मर्यादित आहे, इंद्रियाला इंद्रियाचं ज्ञान होत नाही. डोळ्याला डोळा दिसत नाही, डोळ्याला ब्रह्म कुठून दिसावं? आपल्या दोघेंद्रियाला, रसनेला, वाणीला भगवंताचं स्वरूप परावाणीच्या पलीकडच्या वाणी कुठून नाही. यद्यपि भगवंताच्या नामोच्चारणाची सुरुवात ही वैखरी वाणी नाही, पण अंततोगत्वा वाणी थांबल्याशिवाय भगवंत भेटत नाही. वाणी विश्रांत झाली पाहिजे, विरामाला प्राप्त झाली पाहिजे. भगवंत हट्टाने मिळत नाही, भगवंत केवळ भक्तीने प्राप्त होतो. तुम्ही शरण जा, तो कृपा करतो. तू येत कसा नाहीस म्हणल्यावर कसा नेतो तेच बघतो. असं फार म्हणजे अगाध आहे ते, गवळण आहे. मोठा गोष्ट मला गोष्टी नीट येत नाही सांगता, फार विस्तारात नाही, थोडक्यात सांगतो. ते रासक्रीडेचा काळ, तर एका गवळणीला भगवंतांनी खांद्यावर घेतलं. का घेतलं? तर तिला अहंकार निर्माण झाला नाही म्हणून घेतलं. पण खांद्यावर घेतल्यानंतर खांद्यावर घेतलं याचा अहंकार निर्माण झाला, परिणामतः लुप्त झाला एका क्षणात.
कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी पाही, कोणी सांगाया गोविंदाची शुद्धी, सांगाया गोविंदाची शुद्धी, सांगाया गोविंदाची शुद्धी, होते वाहिलेल पाला आता खांदी, होते वाहिलेल पाला खांदी, होते आड आली हे बुद्धी, होते आड आली हे बुद्धी, आडवा करुणा कृपा निधी हो, तर्काच्या बैठकीत न बसणार आहे. असं आहे, ओढून ताणून बसवायच्या गोष्टी वेगळ्या आहेत. देव नसतो बसत. हिंदीमध्ये एखादी गोष्ट समजण्याला समझ में आना असं म्हणतात. भगवान समझ में नहीं आता, और अगर वो समझ में आ गया तो समझ ही नहीं रहती. जर तो समजला तर समजला सांगायला सुद्धा कोणी शिल्लक राहत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ, पण तो म्या देखील, त्याला शब्दाचा अर्थच वेगळा. पाहणे याचा अर्थ होतो अनुभवणे. पाहणे म्हणजे दृग्गोचरता नव्हे, पाहणे म्हणजे अनुभवाला, आणि अनुभवाला येण्यामध्ये सुद्धा माझ्याकडे लक्ष द्या बरं सगळ्यांनी. मी वेळ जात नाही म्हणून सेवेला आलो नाही. माझ्या परंपरेने मला जे दिलं ते आपल्यापर्यंत देण्याकरता. त्यामुळं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कीर्तनापूर्वी किंवा कीर्तन झाल्यानंतर आपापसात बोलण्याकरता माझी काही नाही. तर योगी म्हणजे भगवत प्राप्तीचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना जो दुर्लभ आहे, तो म्या पाहिला नाम तो म्या अनुभविला. आणि अनुभवण्यामध्ये गंमत अशी आहे, आपण व्यवहारात सुद्धा पाहणे शब्द अनुभवणे अर्थाने वापरतो. तुम्ही वारी करून पहा, लाडू कसा झाला खाऊन पहा. मग लाडू पहा म्हणल्यावर नुसता बघायचा नाही. पहा म्हणजे खा, पहा म्हणजे अनुभवा. तसा म्या पाहिला ना म्या अनुभविला. गंमत असे दादांनी मंगलाचरणात लिहिलंय, बुद्धी जाणे इथे थांबायचं आणि न जाणे. बुद्धी जाणे नाम आत्मत्वाने जाणे, बुद्धी जाणे नाम अनुभवाने जाणे, आणि न जाणे नाम विषयत्वाने न जाणे.
प्रमाणाच्या द्वारा न जाणे. अहो, प्रमाण म्हणजे ज्या प्रमेला उत्पन्न केलं जातं त्याला प्रमाण म्हणतात. म्हणजे प्रमात्याशी वर्तमान संबंधी प्रत्यक्ष योग्य विषयाचे अयोग्य प्रमाण अजन्य जे ज्ञान ते प्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अबाधित अर्थाला किंवा प्रमाज्ञानाला जे साधन होतं त्याला प्रमाण म्हणतात. आता प्रमाणाला ज्याच्या मुळे प्रमात्व आलं त्याला ते प्रमाण जाणू शकेल का? गंमत अशी आहे. हा, आता जो तो ही शब्दी हा, हे मिळू अनुमानाची मागणी हा प्रमाणाही होऊन येतील कोणाही मान. कुठल्याही प्रमाणाला विषय होत नाही. विषय कशाला होतो? अनुभवाला होतो. प्रमाणामध्ये सगळे लोक प्रत्यक्ष प्रमाणाला श्रेष्ठ म्हणतात. चुकीचं आहे. श्रेष्ठ आहे शब्द प्रमाण. कशामुळे? शब्द प्रमाण त्या प्रमाणाची मर्यादा उल्लंघन करून प्रत्यक्ष करून देतो. तत्वमसी महावाक्याचा उपदेश शब्द प्रमाणाने केला जातो, पण होणारा अहम ब्रह्मास्मित्याकारक ज्ञान प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्षावगम धर्म, प्रत्यक्ष रूपता प्राप्त करून देणारा शब्द आहे. म्हणून शब्द प्रमाण सगळ्यात प्रबल. आणि त्या शब्द प्रमाणामध्ये सगळ्यात प्रबल श्रुती आणि ती नेती नेती म्हणते. मग आता श्रुतीच जर नेती नेती म्हणते. एकाने काल सांगितलं म्हणजे सनातन धर्म वेगळा, वारकरी संप्रदाय वेगळा. मग मला असं आहे की खाली उतरता येत नाही असं नाही, मी उतरत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे अहंकार म्हणून म्हणजे प्रामाणिकपणा. मी शिवी देत नाही कधी, पण मी शिवी तयार करू शकतो. आणि मी जर शिवी दिली तर मी शिवी दिली हे कळायला 2 दिवस जाते. म्हणून मी शिवी देत नाही. कशाला द्यायची? मग की देते बुद्धीची. 19 मी काल गोष्ट सांगितली, आपल्यापैकी कोणी नव्हतं म्हणून परत सांगतो. 1961 साली गुरुवारे महाराजांच्याकडे एक मोठे नेते आले आश्रमात. ते स्वतः कीर्तन वगैरे करीत असत. आणि गुरुवारे महाराजांचा त्यांचा स्नेह. तर ते गुरुवारे महाराजांना म्हणले तुम्ही आमच्या पक्षात या राजकारणात. तुम्ही फार मोठ्या पदावर होता. तर गुरुवारे महाराजांनी सांगितलं ते आमचं क्षेत्र नाही, आणि जर आम्ही राजकारणात आलो तर उद्या असं होईल की हा महाराज या पक्षाचा, हा महाराज या पक्षाचा. हे वाक्य मी 1961 मधलं सांगतोय. आज परिस्थिती आहे तशी की हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा. अरे काय लावतोय? राजकारणापासून अलिप्त असतो. पण आता सगळेच घुसले, हेही घुसले. आपल्या सोहळ्यामध्ये दिंड्या निघतात हल्ली वेगवेगळ्या. म्हणजे सगळ्यात संविधानिक मार्गाने चालणारा वारकरी संप्रदाय त्याच्या सोहळ्यामध्ये संविधान दिंडी घुसतो. कुठला प्रकार? कोण तुम्ही? काय तुमचा संत? काय कळतं तुम्हाला संत वाङ्मय? तर ते म्हणतात काय सनातन धर्म वेगळा, वारकरी संप्रदाय. आता मी फक्त एक प्रमाण सांगतो आणि अभंगाकडे जातो. प्रमाण असेल सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. एक तर मला यायला आधीच उशीर झालाय, वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे अधिक विस्तार करत नाही. आता हे कोणी लिहिलंय? अभंग कोणाचा आहे? माऊली सांगतात ब्रह्म सनातन विठ्ठल. विठ्ठलच सनातन आहे. तुम्ही काय काढता? कुठली खोड काढता? आणि समाजाची दिशाभूल व्हायला लागली. संत वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे तत्वज्ञान.
तत्वज्ञानाशिवाय संत वाङ्मयाचा एक कोपरा सुद्धा कळू शकत नाही. किंवा दुसरा पर्याय आहे, तो पर्याय असा आहे की त्या संत वाङ्मयाला शरण गेलं, साष्टांग प्रणिपात, तुका करी प्रणिपात गंधर्व आचार्या. आता ते आचार्य कोण शोधा, असं नाही. श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड. असो सांगण्याचं तात्पर्य. आता त्या सनातन शब्दाविषयी सुद्धा पुष्कळ विचार. संज्ञतेच्या तनुतेची अशी उत्पत्ती आहे. जो पुरातन आहे, नित्य नूतन आहे, जो प्रिय आहे, असे अर्थ आहेत त्याचे. तर हा दुर्लभ आहे, अगम्य आहे, अगाध आहे, अकळ आहे. म्हणून योगिया दुर्लभ होतो म्या देखील अशा गणी. आणि एकदा दिसला ना, मी तुम्हाला अनुभव सांगतो. माझे गुरुजी ब्रह्मजी निपाणीकर गुरुजी, त्यांनी मला व्याकरण शिकवलं. कोणतंही शास्त्र शिकताना वृक्ष आहे, कंटाळायचं. रज्जू सर्प ब्रह्म माया, कंटाळ. म्हणजे ते शिकण्याचं जे योग्य वय त्या वयात कंटाळायचं. आता लोक शिकायला सुरुवातच निवृत्ती नंतर करतात. म्हणजे माझ्याकडे जे लोक पाठा करता विचारणा करायला येतात ते असे हालत हालत येतात. आमचा पाठ घ्या, आता काय कसला पाठ घ्या. ज्यांना हरिपाठ म्हणजे हरीकडे पाठ करणं माहिती आहे त्यांना काय पाठ सांगा. तर ते कौमारात आचरित प्राज्ञा असं आहे. तर त्या वयात कंटाळा येतो, पण पुढे जाऊन त्याचं महत्व कळतं. कसं कळतं. मला गुरुजींनी खूप खूप प्रयत्न करून शिकवलं. माझे जेवढेही गुरुजन आहेत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक श्वास त्यांचा कृतज्ञ. काय उपकार त्यांचे, काय सांगावे. फार उपकार. म्हणजे त्यातून काही उतराई वगैरे व्हावं म्हणून नाही, पण मी कृतज्ञ आहे सांगण्याकरता सांगतो. विषय करतो. एक साहित्यिक घेऊन गेले, त्यांचं नाव पुरकी आत्रे, त्यांना आचार्य आत्रे म्हणायचे. त्यांनी असं सांगितलं होतं की मी मेल्यावर माझा पुतळा बांधू नका, पण जर बांधला तर त्याच्याकडे एक वाक्य नाही की हा माणूस मूर्ख होता, बावळट होता,
पण कृतघ्न नव्हता. आणि त्यांचा पुण्यात सावरकर भवन नावाची इमारत आहे, त्याच्या खाली पुतळा आहे, त्याच्या खाली अशी पाटी आहे. लक्षात ठेवा, कृतज्ञ नव्हता, कृतज्ञ असलं पाहिजे. कारण बाकी सगळ्या पापाला प्रायश्चित्त आहे, याला नाही. तर त्यांनी मला शिकवलं. परिणाम काय? परिणाम असा की जेव्हा मी आज मला काही येत नाही, मला संस्कृत येतं असं माझं काही म्हणणं नाही, मला काहीच येत नाही खरं तर. पण ज्यावेळेस एखादा श्लोक समोर येतो तेव्हा त्या श्लोकामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर योग्य ठिकाणी पदाचा विग्रह करणं सगळ्यात महत्त्वाचं. बोध जर निश्चित व्हावा असं वाटत असेल तर योग्य ठिकाणी पदाचा विग्रह झाला पाहिजे. आणि अभ्यास केला तर पद सोडवावं लागत नाही. आपण त्या पदाकडे पाहिल्याबरोबर ती पद आपापले हात सोडून उभे राहतात. ते पद दिसताना वेगळं दिसतं, एकत्र दिसतच नाही. म्हणजे हा अनुभवाला येणारा भाग जरी शास्त्र वृक्ष असलं तरी संत वाङ्मयामध्ये जेव्हा एखादा सिद्धांत दिसतो, माझा अनुभव आहे की तो सिद्धांत दिसल्यावर मी उडी मारतो. अतिशय आनंद, शब्दातीत आनंद आहे. आता हे युट्यूब वर बघून काय करणार सांगा, काही कळत नसतं. पण आता मायेचा फटकार आहे तो. सगळ्यात ब्रह्मलीन तात्या महाराजांचं वाक्य आहे की मायेचा सगळ्यात मोठा फटकारा म्हणजे लोकेशना, ती सुटत नाही म्हणून कठीण आहे. तर तो त्या देखीला पण जेव्हा पाहिलं, आता तो सिद्धांत दिसला ना, तिथून बाहेर येता येत नाही माणसाला. लक्षात ठेवा, पाण्यामध्ये उतरताना कधी कधी वाटतं की हे पाणी काही फार खोल नसेल, पण असतं तसं. एखादा अभंग, एखादी ओवी इतकी सखोल आहे, म्हणजे सगळेच अभंग बरं इतके सखोल आहेत की बाहेरून तुम्हाला ते 4च चरणात वाटतं, 3च चरणात वाटतं. उतरलात ना एक एक शब्द पार करता येत नाही, इतका मोठा आहे. म्हणजे समुद्राला ओलांडून जाता येईल पण शब्दाला ओलांडता येत नाही, एवढा एक एक शब्द आहे. योगी शब्दाचा अभ्यास करायचा तर किती अर्थछटा आहे त्याचा. दुर्लभता सांगायचं तर किती अर्थछटा आहे. पण जेव्हा केव्हा असा दुर्लभ असणारा दिसतो तेव्हा पाहता पाहता ते पाहता पाहता जे ना ते पाहता पाहता असं आहे. ते बाहेर येत नाही. मना न पुरे धनी, धनी नाम तृप्ती. भगवंताच्या स्वरूपाचं एकदा दर्शन जर होईल तर ते पुन्हा 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 घेतच राहावं असं त्या मनाला वाटतं. धडी न पुरे गुण गाता रूप दृष्टी व्याहारी, रूप दृष्टी व्याहारी, रूप दृष्टी व्याहारी. धडी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी व्याहारी, रूप दृष्टी थोडा सैद्धांतिक विषय आपल्याला तो कळावा अशी माझी अपेक्षा आहे. कळालं उत्तम, नाही कळालं अजून उत्तम. वृत्तीला देव विषय होत नाही असं आहे की नाही? हे बरोबर आहे का वाक्य चुकीचं? मग जर हे वाक्य बरोबर असेल, मन तिथपर्यंत गेलं तर नाही. पाहता पाहता म्हणजे तिथपर्यंत गेल्याशिवाय का गेलं.
मग मन जर तिथपर्यंत जातं तर मन जातं म्हणजे कोण जातं? वृत्ती जाते. वृत्ती म्हणजे लंबी भाव, इलॅस्टिसिटी मराठी. मग पाहता पाहणे गेले दुरी, आणि हे टोपयाची वाई. हा, पाहता पाहणे दुरी सारून या असं आहे. मग पाहिलं याचा अर्थ वृत्ती तिथपर्यंत गेल्याशिवाय पाहिलं का? मग वृत्ती तिथपर्यंत गेली. मग वृत्ती जर तिथपर्यंत गेली तर विषय झाला नाही असं कसं? तर त्याचं उत्तर असं आहे, ती जी प्रक्रिया आहे ती पूर्ण कधी होते? जेव्हा ती वृत्ती परत येते. हे लक्षात ठेवा. वृत्ती पदार्थापर्यंत जाते, पदार्थाच्या आकाराकार होते आणि परत येते तेव्हा ज्ञान होते. ही वृत्ती फक्त जाते, परत येत नाही, म्हणून तिला विषय होतो. याचा दुसरा भाव असा आहे, वृत्ती व्याप्ती होते पण खरं व्याप्ती होत नाही, प्रकाशन करत नाही. प्रकाशन करत नाही कारण मुळात तिला प्रकाशन करण्याचं सामर्थ्य देणारं ते चैतन्य तेच पुढे आहे. मग तिथपर्यंत जाणं एवढाच विषय आहे, पुन्हा प्रकाशन करणं विषय नाही. प्रकाशाचं प्रकाशन होत नाही, प्रकाशाच्या सहाय्याने प्रकाशन होतं. लक्षात ठेवा. म्हणून वृत्तीच्या द्वारा जेव्हा ज्ञान होतं तेव्हा सुद्धा वृत्त्युपहित चैतन्य आणि पदार्थोपहित चैतन्य यांचं एकदेश स्थित. वृत्तीचं आणि पदार्थाचं नाही, चैतन्याचं आहे. मग चैतन्याच्या सहाय्यामुळे जर ती वृत्ती तिथपर्यंत जाते तर चैतन्याला विषय करू शकेल का? उलट त्या वृत्तीच्या मागे असणारं चैतन्य सटकलं तर थेट पेटाला जाळतात. जोपर्यंत चैतन्याचं अधिष्ठान आहे तोपर्यंत कार्यकारिता आहे, म्हणून विषय होत नाही असं करायचं. पण तिथपर्यंत गेलं ना, धोपार कुमार पांगुळले मन काही नाठवे उपाय. पांगुळले मन काही नाठवे म्हणून त्या मनाची स्वाभाविक अवस्था आहे. पाहता पाहता मनानं पुरे धणी ते तृप्त होत नाही. माणसाने आयुष्यात तृप्त असावं, गरीब असावा श्रीमंत असावा हा विषय, तृप्त असावा, समाधानी असावा. मध्यंतरी एका महाशयाने एका वृत्तपत्रात लेख लिहिला आणि त्या लेखामध्ये असं लिहिलं की वेदांताचा विचार माणसाला पांगळा बनवतो. आणि त्याला संदर्भ देताना ब्रह्मलीन जोग महाराजांचा संदर्भ दिला. मग तीर्थ स्वरूप मार्गाने त्यांना एक 3-4 पाणी उत्तर दिलं. ते काही छापलं नाही त्यांनी, असं आहे. टीका करताना टीका सहन करण्याची शक्ती ठेवून दिली.
स्वीकार सहन होत नाही पण करायचे तर हौस फार. तर त्यात असं दिलं ब्रह्मविद ज्योत मार्गांचा ते ग्रंथ छोटा वेदांत विचार नावा त्याच्या प्रस्तावनेत हे वाक्य आहे. आता काय होतं की पुढची लोक पुस्तकं छापताना प्रस्तावनेत बदल करतात, कोणाची नावं काढतात, कोणाची घालतात, काय करतात, पुष्कळ उद्योग. पण त्या मूळ माझ्याकडे जी प्रत येतात हे वाक्य आहे की वेदांताचा विचार मनुष्याला पंगू बनवतो ही समजूत चुकीची असून कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचा समतोल न ढळू देण्याचं सामर्थ्य वेदांताचा विचार देतो असं वाक्य. आता आपल्याला कितपत माहिती नाही, फक्त सूचना सांगतो. एकाच वाक्यात चांगलं बोलवलं काळ्या पिळ्या वाजवून ते सगळं माझ्या डोक्यातलं निघून जातं. फालतू सवय लागल्या लोकांना. तर वेदांताचा विचार काय करतो? तृप्त करतो. कारण असं आहे काही दुःख भोगून संपतात, काही दुःख मानली तर आहे आणि काही दुःख भोगूनही संपत नाही. ती संपवायचं सामर्थ्य वेदांताचा विचार. म्हणून मन तृप्त होत नाही. तृप्त होत नाही म्हणजे काय? त्या मनाला ते अजून हवं हवंसं वाटतं असं असेल. म्हणून पाहता पाहता मनात पुरे घडले. आता मी जो पाहिला, मी जो अनुभवला, सामान्य नाही. जो पाहण्याचा विषय होत नाही तो पाहिला. तो देवांचा देव, देवाचा देव आहे म्हणजे कसा आहे? जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची वेळ थोडा राहिला. कोण एक तत्व सांगतो जसं भगवंताचं स्वरूप आहे की मन फक्त तिकडे जाऊ शकतं, येऊ शकत नाही. तसं भजन आहे. भजनात माणूस फक्त जाऊ शकतो, येऊ नाही शकतो. फक्त ते जाण्याच्या पद्धतीने गेलं पाहिजे.
हवे तर सांगतो. गायनामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आक्रमक गायन पद्धती. त्या आक्रमक गायन पद्धतीमध्ये तो गायक त्या स्वरावर आरूढ होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जसं एखाद्या रथावर त्या रथीनं बसावं आणि त्या घोड्यांना नियंत्रित करावं, तसं तो स्वरांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आणि एक गायन पद्धती अशी तो स्वरांना शरण जातो. आणि त्याची खूण सांगतो तुम्हाला. जो स्वरांना शरण जातो, सगळं नियमाने नाही बरं, पण बहुतांश असं घडतं की जो स्वरांना शरण जातो तो गाताना त्याचे डोळे बंद असतात. तो स्वरांशी संवाद साधतो. समोरच्याने ऐकावं, ऐकायचं नाही ऐकणं. तुम्ही जे कीर्तनामध्ये सेवेमध्ये माझी प्रवृत्ती आहे ती स्वांत सुखाय नाही, तुमच्या करता आहे. मी जर स्वांत सुखाय कीर्तन करायला लागलो, तुमची काय गरज आहे मला? गुरुवरे महाराजांनी एक कीर्तन स्वांत सुखाय केलेलं आहे. आमचे ब्रह्मलीन परमहंस परिव्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी, त्यांनी गुरुवरे महाराजांना सांगितलं, महाराज एकदा तरी तुम्ही स्वांत सुखाय कीर्तन करा. श्रीगोंद्याला कीर्तन, हा भोरला. आणि महाराज गेले स्वामीजींकडे, म्हणले स्वामीजी चला आज कीर्तनाला चला. काय करतो? आज मी स्वांत सुखाय कीर्तन करणार आहे असं सांगून घेऊन आणि 3-4 तास फक्त भजन, बाकी काय नाही. स्वांत सुखाय हे अभंगाचं विश्लेषण, विवेचन, व्याकरण, पदसिद्धी हे सगळं लोकांसाठी, म्हणजे आपल्यासाठी. सांगण्याचं तात्पर्य, देवाचा देव म्हणजे जीवाचा जीव म्हणण्यामध्ये जीवाला जे जीवत्व आहे, जीवत्व नाम चैतन्यता, चेतनता जीवाच्या ठिकाणी जी आहे ती ज्याच्या मुळे आहे असा तो आहे. तसं देवाला देवत्व ज्याच्या मुळे आहे. मग तो काही फक्त जीवाचाच अधिष्ठान आहे असं नाही, देवाचंही अधिष्ठान. कारण देव आणि जीव किंवा ईश्वर आणि जीव या दोनही स्वरूपामध्ये बिंब रूपाने असणारं चैतन्य एक आहे. म्हणून देवाच्या देवत्वाचंही अधिष्ठान ते चैतन्य. वेळ झाली आहे संप्रदायपूर्वक भजन करू, भावार्थ झाला असं समजू आणि उर्वरित काळामध्ये थोडं चिंतन करू. मी अजून तरी घड्याळ घालत नाही. त्याचं कारण मला गुरुवरे महाराजांनी जे घड्याळ दिले ते इयत्ता 6वी मध्ये दिले, ते आहे माझ्याकडे. पण देताना मला एक वाक्य सांगितलं की ज्या दिवशी तुला वेळ पाळायची अक्कल येईल त्या दिवशी घाल. म्हणून मी अजूनही घातलेलं नाही, प्रामाणिक सांगतो त्याला. पण ज्या दिवशी मी घड्याळ घालीन त्या दिवशी मग सुट्टीच नाही, सेकंड टू सेकंड. मी ज्या गुरु परंपरेतला आहे त्या परंपरेमध्ये ब्रह्मलीन तात्या महाराज हे मिलिटरीमध्ये होते, म्हणजे देशसेवा केलेली आहेत लक्षात ठेवा. आणि मिलिटरी सुद्धा वॉर सर्व्हिसेस मध्ये होते. तर ते असं सांगायचे की माझी शिस्त इतकी कडक होती. ते डॉक्टर होते, मिलिटरीत होते आणि वॉर सर्व्हिसेस मध्ये होते. तर त्यांचं वाक्य असं आहे की माझी शिस्त इतकी कडक होती की माझ्या बुटाचा आवाज ऐकल्यावर पेशंटला एनिमा लागत नव्हता. एवढी कडक शिस्त. आणि मी त्या परंपरेत असल्यामुळे थोडी माझ्याकडे ती पाझरली शिस्त. त्यामुळे वेळेची मर्यादा आपण सांभाळू, थोडंफार मागे पुढे. आणि अभंगाचा भावार्थाला असं समजायचं, कारण झालेलं नाही, होऊ शकत नाही. माझं प्रत्येक कीर्तनातलं एक वाक्य, आता मी याच्यावर पेटंट रजिस्टर करणार आहे माझं स्वतः. ते पेटंट वाक्य असं आहे की 2 तासात एक अभंग संपत नाही. तर खरं समीकरण आहे एक अभंग बरोबर एक आयुष्य, कमीत कमी कमीत कमी, किंवा एक ओळी बरोबर एक आयुष्य. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, 100 तरी, 10 तरी, 2 तरी, 1 तरी म्हणले आणि पुढे
मग एक अनुभवाने एक तरी असं म्हणलंय, म्हणजे आयुष्यात एक जरी झाली तरी खूप आहे. ओवी अडचण ही आहे की आपल्या अधिकारानुगुण असलेली ओवी आपल्याला सापडली पाहिजे. आपल्या अधिकारानुगुण असलेला अभंग आपल्याला सापडला पाहिजे. आता बहिर्मुख वृत्ती असेल तर काय सापडणार, ते मर्यादेपर्यंत सापडत नसतं. कीर्तन करणाऱ्याचं लक्ष कुठं, ते कीर्तनकार अस्वस्थ होता, फारच बेचैन. बरोबर विद्यार्थी होता, तर ते विद्यार्थी त्यांना ओळखतात, अंतर पाहिजे कीर्तन करायला. तो आला विद्यार्थी, तो म्हणला मला फार अस्वस्थ झालं. म्हणजे काय झालं, कीर्तन जेव्हा ठरलं तेव्हा बिदागी ठरली. बिदागीतलं 50% ऍडव्हान्स आला, 50% इथं आल्यावर त्याचं ठरलं. ज्यांनी कबूल केलं तो कुठं दिसत नाही. कसा अभंग सापडेल, कशी ओवी सापडेल, सापडणार नाही. तुम्हाला एक तत्व सांगतो, परमात्मा करणाऱ्या प्रत्येकाला सांगतो, पैसा कोणी घ्यावा, कसा घ्यावा, किती घ्यावा, शास्त्राने सगळं सांगितलं. पण एक निश्चित आहे, परमार्थ करणारी मागू नये. जे मिळेल ते, नाही मिळालं नाही. असं आहे, तुम्ही देव मानता का नाही? देवाने पोट दिले तर देव खायला दिले मानता का नाही? मग कशाला मागायचं? मागण्यात उणेपणा आहे. काही न मागे कोणा मागू नका, मागण्यात न्यूनता आहे. तुम्ही विचार करून तर बघा, तुमचा पदर फाटून दे एवढं दे. आपण 2 हातात काय घेऊ शकतो? आपली काय क्षमता आहे? आपली बुद्धी किती, आपली ओंजळ किती, आपला पदर किती, त्याची काय आहे पदराची क्षमता? ह्याच्यामध्ये एक 1000 रुपयाची नाणी घातली तर फाटून दे. देव जे देतो ते घ्यायला हा पदर पुरेसा नाही. आपण स्वतःला देवाला देऊन टाकणं एवढंच आहे. त्याच्याकडून काय घ्यायचं, आपण काय बोलू शकतो असो. तर थोडीच वेळेची मर्यादा सांभाळून आपल्याला सेवा पूर्ण करायची. संप्रदायपूर्वक भजन करू. ज्यांना देवाने निरोगी तोंड आणि चांगले हात दिले त्यांनी आमच्या बरोबर भजन करा, सक्रिय सहभागी व्हा. ज्यांना देवाने ते दिलेलं नाही, काय झालं, एकदा असं खांबाला एकदम टेकून बसला. कीर्तनामध्ये टेकून बसू नये, मांडीवर मांडी घेऊन बसू नये, पुष्कळ नियम आहे. तसं टेकून बसू नये किंवा असं दीडकं थांबू नये एका पायावर, पुष्कळ नियम. तसा तो टेकून बसला होता. भजन सुरू झालं, पण तो भजन करेना. तर कीर्तन करायला दिसलं की हा काय भजन करत नाही. एकाला पाठवून म्हणलं काय काय झालं, कोण ते मेला होता. म्हणजे भजन करत नव्हता, कारण मेला होता असं सांगतो. तर भजन करा.
नियम आधी 5 किंवा 6 तारीख झाल्या पाहिजे. पण झालंय काय आता, वेळच नाही हो. कीर्तन करायला कीर्तनाला वेळ नाही. आणि त्यातही कसं होतं, कीर्तन सुरू झालं, पहिली चालली ती चालते पाऊण तास. मग त्याच्यामध्ये गाण्याची जुगलबंदी, मग वाजवणं म्हणतो मला येत नाही का, मग आमची जुगलबंदी. मग गाण्या वाजवण्याची जुगलबंदी झाल्यावर कीर्तनकारांनी पाऊण तास चालायची असते, पुढं 15 मिनिटं तो गातो. गेला 1 तास, आणि उरलेला 1 तास ज्यांनी कीर्तन ठेवलं त्याची स्तुती ती कधी करायची. 2 तास संपले, निघाले घरी. एकदा अभंग म्हणून झाला की पुन्हा तिकडे यायचंच नाही. लोकांना कीर्तन म्हटल्यावर तत्वज्ञान पचवीच पडत नाही. आधी दुर्दैव आहे, काय करावं. खरं तर तत्वज्ञानाशिवाय संतांनी काही सांगितलं नाही, पण आम्हाला ते ऐकायचं नाही. तुम्ही इथे जेवढे म्हातारे लोक आहेत ना, सगळ्यांनी पुढच्या वेळी किमान आपल्या नातवंडांना बरोबर घेऊन या. तुमची पोरं आता येत नसतात, आणि जर तुम्ही आणायला गेले तर तुम्हाला उचलून टाकतील मोठं. त्यापेक्षा किमान नातवंडांना तरी बरोबर घेऊन या. हा संस्कार पुढे झाला पाहिजे. 2 तास मांडी मोडून बसलं पाहिजे पोरांनी. मी आता सांगत होतो येताना, बाप किंवा आई मोबाईल बघत बघत पोराला सांगते मोबाईल बघू नका. तरी कसं ऐकावं. मग जर मोबाईल सुटत नाही तर ज्ञानेश्वरी कधी घ्यायला. तुम्हाला एक तत्व सांग, एक उपाय सांग. तुम्ही स्वतः मोबाईल बाजूला ठेवून ज्ञानेश्वरी घेऊन बसा आणि मुलांना घेऊन वाचा. तर ते वाचतील. तसं मुलांना घेऊन कीर्तनाला जा. आता येताना गाडीतून आम्ही फोन लावला, कीर्तनाला येणार ऑनलाईन येते की मला लिंक पाठवा बघते. असं झालंय. प्रत्येकाला प्रपंच करण्याविषयी तत्पर या शब्दाचा अर्थ असा, कुठल्याही क्षणी परमार्थ करण्याची तयारी, भगवंताचं नाव घेण्याची तयारी. आता आज रात्री समजा 2 वाजता मी तुमच्याकडे आलो रात्री, आणि जर तुम्हाला म्हटलं चला कीर्तनाला, तुम्ही काय म्हणले, काय वेळ आहे का? खरं तर 9 ते 11 काहीतरी काय वेळ आहे का? वेळ पाहिजे 7 ते 9, आणि त्याचं कारण सांगतो तुम्ही, किंवा 6 ते 8, 5 ते 7, 9च्या आत. त्याचं कारण असं आहे, रात्रीचे जे 4 प्रहर आहेत त्यातला पहिला प्रहर जो आहे 6 ते 9, तो सगळ्यांच्या जागा असण्याचा. आणि 9 ते 12 हा जो प्रहर आहे हा भोग प्रधान आहे. आणि भोग प्रधान काळामध्ये कीर्तन करू नये. खरं तर कीर्तन कधीही करावं, 24 तास करावं, तशा अर्थाने म्हणत नाही. पण कीर्तनाचा जो हेतू आहे, हेतू काय आहे, आपण जिथे आहोत तिथून एक पायरी पुढे गेलो. पामर असेल विषय झाला पाहिजे, विषय असेल मुमुक्षु झाला पाहिजे, मुमुक्षु मुक्त झाला पाहिजे. मग एक पायरी पुढे जाण्याकरता काळ अनुकूल पाहिजे, तो प्रहर सुद्धा अनुकूल पाहिजे. म्हणून 9च्या आत पाहिजे. मतलब तुम्ही 9ला बोललो, मी 7ला कसा येईल, असा विषय. तर सांगण्याचं तात्पर्य, त्या त्या काळामध्ये कीर्तन सेवा करत असताना सुद्धा जर मनुष्य भगवंताचं चिंतन करत नाही, विषयाचं चिंतन करतो, तर त्याला भगवंत कसा दिसावा. आणि ज्याला दिसतो त्याला मात्र हा देवांचा देव आहे, अधिष्ठानभूत आहे असं कळाल्यामुळे देखिला देखिला माये देवांचा देव विठ्ठला संदेहो. देवाचा
झालो कोटी शीतल शीतलता. आधी सांगितलेली जी तृप्ती तीच ही शीतलता. चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. पाँव गरम, पेट नरम और दिमाग ठंडा. भरपूर चाललं पाहिजे, पचन चांगलं पाहिजे आणि डोकं शांत पाहिजे. डोक्याची जी शांतता, शांती, ती ही तृप्ती. ते पोटी जरी म्हणत असलं तरी झालो पोटी शीतल असे इथे शीतल. आणि ती संदेहाची गाठी सोडवण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या दर्शन आहे. दर्शन या शब्दाचा अर्थ मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राप्ती. भगवत प्राप्तीने संदेह सुटतो, भगवत प्राप्तीने शीतलता प्राप्त होते, भगवत प्राप्तीने तृप्ती होते. आणि म्हणून फिटला संदेहो. आणि दुसरं सांगितलंय निमाले तुझे द्वैत निवृत्ती. आता गंमत अशी, मोक्षाचं सुख, सकल दुःख आणि परमानंदाची. आता सकल दुःख जर निवृत्ती होईल तर परमानंदाची प्राप्ती झाली. दुसरं काही काय होऊ शकतं? काय नाही होऊ शकत. दुजे खंडे तरी उरला तो. दुजे जर खंडे तर हरी उरे. दुसरं काय होणार? द्वैत निवृत्त होईल का? द्वैत आहे. दुःख निवृत्त होईल तर सुख आहे. पण दुःख निवृत्ती सुख प्राप्ती असं दोन तास नाही. त्याचं उत्तर असं आहे, दुःख निवृत्ती सांगितल्यानंतर सुख प्राप्ती सांगितली नाही तर शून्याचा संभव आहे. आणि शून्य नाही, एक आहे म्हणून प्राप्ती. आता तो विषय फार मोठा आहे, विस्तृत आहे. जर तुम्हाला एक एक शब्दाचा ऐकायचा असेल तर आश्रमात या, वेळ काढून या, शांततेत या. कारण असं आहे, शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे या गोष्टी 1 to 1 आहे. हे हृदयचे संक्रमण आहे. आता तो करोना आला होता, करोना आता आला होता का नाही कोणाला माहिती. पण आला होता, मग लोक घरी बसली. का बसली? संक्रमण होतं. संक्रमण याचा अर्थ काय होतो? संक्रमण म्हणजे लक्षणं जातात एकाची दुसऱ्या. तसं गुरुचं शिष्यात संक्रमण होतं म्हणजे गुरुची लक्षणं शिष्यात जातात. शिष्य गुरु कधी होतो शिष्याला कळत नाही, गुरुलाही कळत नाही. असं संक्रमण आहे, त्याला संप्रदाय म्हणतात. म्हणून त्याला व्यवस्थित काही, कारण काय तुमच्यामुळे माझाही काही अभ्यास होईल. मी असं पाहतो नेहमी की एखादा चांगला विद्यार्थी जर भेटला, असं आहे शिष्याची जो मेघे सेवा मानी देवा सारिका, याच्या मागचा खरा भाव हाच आहे की त्या शिष्याच्या एखाद्या शंकेमधून नवीन पैलू उघडतो. ज्या पैलूकडे आपण कधी गेलेलो नसतो, पण त्या शंकेमुळे आपण तिथं जातो आणि तिथे गेल्यावर त्याचं उत्तर देण्याची बुद्धी आपले सद्गुरू देतात, आपली परंपरा देते, तो ग्रंथ देतो, ते संत देतात, ते कृपा करतात. आणि मी हे अनुभवाने सांगतो तुम्हाला की आपली योग्यता नसतानाही आपल्याला जर तिथे नेऊन देवाने उभं केलंय तर ते उत्तर देण्याचं सामर्थ्य देव देतो. असो, तर हे संक्रमण आहे. शब्द शब्द, एक एक व्याख्या, एक एक व्युत्पत्ती असं सांगायचं असेल तर किमान 1, 2, 3, 4, 5 वर्ष सलग श्रवण केलं. आम्ही ते बंद करा रेकॉर्डिंग बंद झालं.